हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आम्ही आलो होतो लग्नाचे भांडे घेण्यासाठी आणि मग हे जे दुकान आहे तर मोठं दुकान आहे, कारण याच्यामध्ये जी आहे तर A to Z वस्तू भेटतात। अगदी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी वस्तू यामध्ये भेटून जाते। तर काय होतं ना की या दुकानामध्ये आलं, एखाद्या अशा मोठ्या दुकानात आलं की मग आपल्याला एखादी वस्तू अचानक लक्षात आलं की ही वस्तू पण घ्यायची आहे, तर आपल्याला दुसऱ्या दुकानामध्ये बिलकुल फिरायची गरज पडत नाही आणि A to Z वस्तू म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते वस्तू या दुकानामध्ये भेटून जातात। तर मग आम्ही जे आहे तर लग्नाचे भांडे घ्यायचे होते, त्यामुळं मग साहजिकच याच दुकानामध्ये मोठ्या दुकानामध्ये आलेलं ठीक। कारण काय होतं, लग्नाचे भांडे भरपूर असतात आणि काही वेळेला काय होतं, आपल्याला काही आठवणीत असतात आणि काही छोट्या छोट्या वस्तू जी आहेत तर त्या आठवणीत राहत नाही आणि त्या लग्नामध्ये द्यावा पडतात। आणि मग आपण इथे समजा आलो ना या भांड्याच्या दुकानामध्ये, तर ते लग्नाचे भांडे द्या म्हटल्याच्या नंतरून आवर्जून भरपूर सगळ्या अशा वस्तू ज्या आवश्यक असतात त्या सर्व काही वस्तू त्यांच्या मनानेच ते दाखवतात। मग त्यामध्ये आपल्याला काय चेंज करायचंय, कोणती वस्तू पसंत आहे, कोणती नापसंत आहे, हे सर्व काही मग आपण सांगू शकतो। आणि मग तिथून अशा प्रकारे जे आहे तर सर्व काही भांड्याची आमची खरेदी झाली आणि भांडे खरेदी करता करता पहा मी थोडीशी बहिणीची गंमत केली। म्हणजे ही माझी आते बहीण आहे आणि तिला बिलकुलही व्हिडिओमध्ये यायला जमत नाही म्हणण्यापेक्षा आवडत नाही। तर तिला आवडत नाही, परंतु मी तरी देखील तिचं थोडंसं शूट घेत असते। कारण काय आहे ना की आपल्या काही आठवणी राहतात, जरी आवड नसली तरी पण जर त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जर आले तर ह्या आठवणी जी आहेत तर आपल्या भरपूर दिवस अशाच टिकून राहतात। त्यामुळं मग मी प्रत्येकाला जे आहे तर शक्य होईल तेवढ्यांना व्हिडिओमध्ये घेत असते। तर मग अशीच भांडे खरेदी करता करता तिच्याशी मी थोडीशी गंमत केली। टाकी मै बहिणे हिला लाज वाटते, हिला लई लाज वाटते फोटो मध्ये यायची, पण तरी देखील मी तिला घेते। आमच्या भांड्याची किंमत व्यवस्थित लावा। आम्ही वाटी घ्यायची तेवढा दिवा घ्यायचं भिंगारून इथं येतो। मुलीचे वडील देणार आहे, काय नाव आहे तुमचं? लिहून द्या बरं याच्यावर ते दुसरं कुठं ठेवलं? ते तिथं ठेवलंय ना ते बाकीचं। नाही नाही ती किसणी नाही आपले ते देवपाठ कितीला बसेल बरं? तर अशा प्रकारे जे आहे तर पूर्ण A to Z भांडे आम्ही लग्नाचे छोटे भांडे जे असतात ते घेतले। आणि मग आमच्या व्यतिरिक्त जी आहे ना तर भरपूर माणसं, आता लग्न सराई चालू आहे ना, तर भरपूर असे कुटुंब आले होते की लग्नाचेच भांडे घेण्यासाठी। तर सर्व काही ते भांडे आपल्याला दाखवतात, आपल्याला अगदी आठवण करून द्यायची गरजही पडत नाही। तर जसं साड्या घ्यायला पूर्ण दिवस गेला, तसाच आज आमचा भांड्यामध्ये देखील पूर्ण दिवस गेला। रासने साहेबांच्या पाथर्डीची रासने आहे तुम्ही। आमचं घ्या ना भांड्याचं लवकर नंबर नाव टाकायला ते ना गोणीमध्ये भरल्याच्या नंतर शेवटी ते हेच होतात ना, आपण चेक करू सगळं सगळे येतात टिपेच्या त्याच्या आतमध्ये। पूर्ण पुढे गेली केलं लोक असेच करते बाय माणसाला तर अन्नपूर्णाच नाही याच्यात। अन्नपूर्णा असेल एक एक करून डबडे ना अशी वरती त्याच्यावरती तुम्ही गेलेले आहेत आणि त्याच्यावरती गेलेलो आहे आपण घेतो ना असे नुसते असे फेकून दिलेले आहेत आणि नवीन उरलेले भांडे ते असे फेकून दिलेले, त्यांना असं 100-100 नसते ते पूजाच्या ह्याच्यामध्ये। आणि ऐका ना ते तांब्याचं नका ठेवू का त्याच्यात, ते ताटातलं नाही हा ते देवीचं हे पण राहू दे, त्याच्यामध्ये सिद्ध पूजा लागत होती असं आहे। हा कृष्णाची मूर्ती त्याच्यातच ठेवून द्यायची। अन्नपूर्णा स्वामीची कृती कृष्णाची गणपती बाप्पाची, गणपती आहे, लक्ष्मी येते, लक्ष्मी गणपती
हे कधी तुझ्याच आहे का हे वेगळं असतं ते आता बघ बाजूला ते बाजूला ते पहिल्या सूट लागत ना कन्यादानाला लागत ना तुम्हाला वारणाचं आहे ना, वारणाचं. लक्ष आपलं हा. ताटून ते ना एका साईडला करा. पाय जाड होतं मस्त आहे नारळ गप्पून जसं हा मोठं नारळ लागतं बघा. मोठं नारळ असलं का मग नाही जातात नाही. आणि दिसायला किती अट्रॅक्टिव्ह बघा ना. कशाला काय विषय नाही. अगं मी तिथं सगळं बघितलं जगच बघितलं नाही. ते तांबे काय नावाचा तांबे तांबे हा? काय नावाचा तांबे तांबे हा हेच घेते तर तुळशी पाणी घालायला दिलता ना तिने आपल्याला पहिले. नाही नाही हेच घ्यायचं. हा, मग हेच घ्यायचं. तुळशी पाणी घालायला ही घ्यायची का आपल्याला? हा हा किती भारी वाटेल हा ते थोडं तयारीमध्ये बाजूला जायचं. लावायचं. हा. त्याच्यातून काय आहे ते लक्षात आलं. त्याच्यात काय हो इकडे पूजाचं सामान सगळं इतकं मोठे तिथं तांदूळ गहू त्या याला लागते मी ना यासाठी घेतलं, त्या कसं पिशवीवर निघते का बाजूला कशी आहे का पिशवीवर न्यायची त्याच्यावर ते सगळं ताई, आता त्याच्यामध्ये ना पितुला जे द्यायचे ते ताटण तांबे त्याच्यात आहेत तुळशी ना. पाणी घाला म्हणजे कन्याला वापरायचे. ते पण तिकडंच राहू द्या. ती चाळणी द्यायची. आणि ते ऐका त्याच्यात ते तांब्यान टाकायचं ना. हा. का हे हे इकडेच वरणायचं. वाटत ते लस्सी पिले केलीच मला भीती वाटत ते करायला डोकं नाही. मग तिचे द्यायचे आहेत ना जेवण तर याच्यातच राहून द्या. तिचे जे द्यायचे हा, ती कशाला काढी ती? चेक पण करतात. काय काय करायचं ती गोणी म्हणलं त्याला हा, देऊ ना. मोठाले लागते हे आम्ही नाही पेणार पण करत ते घेऊ नका म्हणा काय त्याला तुम्ही सांगा बाहेर जाऊन सांगा सांगू का? सांगा ज्याला पाहिजे तरी म्हणा पाहिजे ज्याला नाही पाहिजे तरी कॅन्सल ते आणते ना सगळ्याला जा आंटी तुम्हाला पाहिजे नाही सांगा पप्पाला सांग काय मी सांगितलं ना ते नकोय बंद मला. राहते किंवा ते वासन बदलून दिसते. हा, दिलती. तू राहिलं का काही घ्यायचं ते मी नाही घेतलं. ते छोटं नव्हतं. ते तर पोळ टाकते ते मेल नट होते हा. समायवर लागते ना समयावरती लागतात. आणि तांबे तांबे पण ठेवा आवडतात. पहिला पोळ पकडू का कमवून पहिला फळ. हा, त्याच्यात खाली सामान आहे ना ते वर ठेवायचे असं, ह्याचं खाली त्याला जागा पेस राहील त्याला. हा. तिथं बनले भांडे एवढे तुला हो तो काय? ते तिकडचे आलं घालत नाही. बघ सारखा पॅन किती छान घेतलाय. तू तडका पॅन घ्यायचा तुला ते ढोकळा बिकळा ते टाकून द्यायचा. सारखा द्यायचा. पण हे नाही. निघलं पाहिजे आई आंबेल उऱ्या त्याला वरच वरती लागेल ते. आंबेल थोडंसं व्यवस्थित बसवलं. हा मग आंबेल वरच आणि आता तांबे टाकत आहे. जे आपल्याला लागत नाही का ते लगेच फिक्स करून द्यायचंय का हा. हे काय आहे ना? ते येईल ना, चिमटा. पकड आहे ना चिमटा. आपण लावायचा चिमटा पकड येते ना. हे काय? हे ग्लास मोठे असते पप्पा घरातले मला नाही पाहिजे. हा. हे काय आहे साठी ना? नाही. मी ताकच नाही घेते पिली. नाही मला ताकाने असं गुलसाखर डोकं उठल्यासारखं. तुम्हीच प्या. तुम्ही लस्सी नाही पाहिलेलं आहे. तर नाही मला गेले तर मग फुल जावं लागेल. थांबा थांबा हे जाईल मग तुमची न्यायले तर त्याची गडबडीत नाव नाही टाकले आपले म्हणा तशाच आल्या म्हणा. 20 रुपये म्हणलं होतं का नाही नाही नावाचे पैसे नाही पैसे दिले. नावाचे पैसे नाही, दिले. तुमच्या पण आम्हाला नावाचे. होता 20 रुपये. त्याचे, ते झालं बाहेर. मग नंतर आहे ना ते सगळे खोके ताई, खोके ते खोकं राहू द्या बाहेर वाटल्या जगाचं. आहे ना? सगळे खोके खोके फक्या संगती ना फुकट ठेवायचं ते राहू द्या. कारण बारीक ते निरीक खोक्याचं. फिरता हाताचं. थोडं गार व्हायला ठेवा पप्पा हे असं सपक सपक लागतंय गार पेलं पाहिजे आपल्यात नाही काही. हा टाकायला पाहिजे होतं चांगलं लागतं चव
बर्फी तुझं तुला देव ताट आणलं बघ हे सगळं याच्यात घंटी काय बरं सगळं खरं आंबेल गुगऱ्याला लोक म्हणते आंबे जावं लागते ना भिजावं लागायचं आणि चहा वगैरे. हा अगोदर चला काय भिजून ठेवावं लागेल काय ध्यानात धरायचं? तुम्ही काय करायचं तुम्ही तिघी जण येते वाटून घ्यायचं काम. मी हे करेन, मी ते करेन, मी हे करेन, मग बरोबर होईल सगळं. मग तुमच्या पण लक्षात राहील नंतर. हो तुला साखर तिला काय घेऊन जायचं ओके. संक्रांतीला वसायला परत महालक्ष्मी पूजनाच्या टायमाला समजा पूजाला त्याला नाही नाही आम्हाला नाहीत महालक्ष्मी. लक्ष्मी पूजन दीपावळीचं आरती आपण नाही नाव घेतलं घ्यायचं म्हणलं घ्या काय म्हणलं पण आणि हे एक्स्ट्रा वाट्यात बरोबर वा वा मस्त आहे. म्हणजे सगळं त्याला प्रसादाचं देखील आहे. घंटी आरतीचं परत हवा हे अगरबत्ती लावायला आणि अजून हे बघ आणि हे जे आहे ना हे कापूर ही आरती म्हणजे याच्यात दिवा लावायचा आणि नंतर ज्यावेळेस आपण कर्पूर आरती करतो ना त्यावेळेस याच्यामध्ये कर्पूर आरतीसाठी आणि नंतरून धूप ठेवून मग सगळ्या घरामध्ये द्यायला. ओके. नाही छान याच्यातल्या खरंच वस्तू मला ताई खूप आवडल्या. हो ठीक आहे असं घ्या असं एक एक पॅटर्न घ्यायला आपल्याला भरपूर पैसे लागत तिथं. 500 दे बघ एक ताट तिथं 500 दिलं पण आपल्याला ठीक आम्ही आहे हे एवढं मोठं ताट आता हे आता ताटच ही आपण सांजातीला घेऊन जा जे तुझं जमा जाईल 1,500 रुपयाचं एक तर ताटच जायचं आणि हे छोट्या छोट्या वाट्या हे आम्ही आणलेलं महालक्ष्मीच्या टायमाला तेव्हाच मला वाटतं काहीतरी 75. तर भांडे खरेदी करून आल्याच्या नंतरून आम्ही गप्पा मारता मारता सर्व काही भांडे जे आहेत तर एकात एक घालून पॅक करून घेतले लगेच. म्हणजे मंडपामध्ये कोणते न्यायला आवश्यक आहेत पूजेसाठी आणि बाकी जे काही अनावश्यक होते ते सर्व काही टिपीमध्ये त्याच्यामध्ये पॅक करून ठेवले आणि फक्त वरमायाचे आणि पूजेचेच भांडे वरती ठेवले जेणेकरून नंतरून आपल्याला परत कुटाणा होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.